तर नमस्कार. बघा, पोलीस शिपाईची लेखी परीक्षा हे 7 तारखेला आहे, पुढच्या महिन्यामध्ये जुलैमध्ये. त्यामध्ये काही शंका नाही, कारण बघा प्रत्येक जिल्ह्यांचं ग्राउंड हे होत आहे. काही जिल्ह्यांची अजून मेरिट लागलेलं नाही, काही जिल्ह्याचं कट ऑफ लागलेलं आहे, काही जिल्ह्याचं कट ऑफ अजून लागायचं बाकी आहे. पण जनरली ओपन कॅटेगरी सोडली तर बाकी कॅटेगरीचे काही कॅटेगरी 25ला पण पात्र केलेले आहेत, काही 28-30ला पण पात्र आहेत. म्हणजे यावेळेस बघा एक गोष्ट समजली, कारण सर्वच मुलांना ग्राउंडला मार्क हे सर्रास आहेत. काही बोटावर मोजण्या इतकी मुलं हे 40च्या आसपास आहेत, बाकी जे मुलं आहेत ते सर्रास एक 30च्या रेंजमध्ये आहेत. म्हणजे सर्वात सगळीत मोठी भीती पोरांना हे होती, बुवा आता ग्राउंडचं मेरिट काय लागेल, आम्हाला मार्क कमी पडलेले आहेत, आमचे जास्ती मार्क यायचे, त्या ठिकाणी आम्हाला मार्क कमी आलेले आहेत. अशा मुलांना टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आता पुढला मुद्दा होता, तो मुद्दा म्हणजे लेखी परीक्षेच्या. लेखी परीक्षा हे 7 जुलैला आहे. कारण प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ लागलेलं आहे, काही कट ऑफ बाकी त्या लोकांना सुद्धा चान्स आहे. आणि जे काही लोक असतील ते त्या ठिकाणी ग्राउंडला जाऊ शकले नव्हते, त्यांना पण काही ठिकाणी तारखा वाढवून देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही आपलं साईट चेक करत चला, मेल चेक करत चला, आणि तुम्ही त्या ठिकाणी ग्राउंडला सुद्धा जाऊ शकता. ज्या मुलांचं ग्राउंड बाकी आहे त्या मुलांनी. आणि बाकीचे जे आहे SRPF, त्यानंतर जिल्हा शिपाई चालक यांची जी लेखी परीक्षा आहे चालकाची 14 जुलैला आहे. बाकीचं जे आहे असं तुम्हाला अपडेट अजून येत जाईल की, पण सर्रास पूर्ण जिल्ह्यातील एक्झाम ह्या जुलैमध्ये संपून जातील. आणि त्यानंतर मुंबईची भरती प्रक्रिया आहे, ती मुंबईची भरती प्रक्रिया ही 10 तारखेनंतर सुरू होईल असा अंदाज सध्या सुरू आहे. मित्रांनो, तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत, तुम्ही यामुळं डिप्रेशनमध्ये जाऊ नका. तुम्हाला अजून तुमचा वेळ गेला नाही. फक्त तुम्ही आता 50 मार्काची तुम्ही एक टेस्ट पार केलेला आहात. मग तुम्ही 50 मार्काची टेस्ट असते ती फक्त तुम्ही पार केला आहात. आता तुमच्याकडे 100 मार्क आहेत. तुम्ही त्यामध्ये 100 मार्कामध्ये तुम्ही आपलं मेरिट सुद्धा हलवू शकता. पण आता सध्या तुम्ही टेन्शनमध्ये येऊ नका की मला आता 30च मार्क पडलेले आहेत, मग कव्हर होईल का नाही. तुमच्याकडे लेखी परीक्षा आहे. आणि बघा, जनरली मेरिट हे मागच्या वर्षीपेक्षा मेरिट हे खूप कमी यावेळेस येऊ शकतं. कारण मागच्या वेळेस 38 ते 44च्या आसपास मुलांना सर्रास मार्क होते, पण यावेळेस तो आकडा घटून तो आकडा खाली खूप कमी वर आला आहे. त्यामुळे मेरिट हे मित्रांनो अपेक्षा कमी मेरिट यावेळेस नक्कीच लागू शकतं. त्यामुळे तुम्ही फक्त डिप्रेस होऊ नका की आता लेखी परीक्षेमध्ये काय होईल. तुमच्याकडे अजून 7 ते 8 दिवस वेळ आहे. जनरली तुम्ही या दिवसामध्ये फक्त रिव्हिजन मारत चला, आणि जे महत्त्वाचे करंट अफेअर आहेत, IPL असेल किंवा लोकसभा असेल किंवा आरक्षणाचा मुद्दा असेल, जे महाराष्ट्रामध्ये ज्वलंत काही मुद्दे आहेत, तुम्ही त्यावरती जास्त फोकस करा. आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामधील 6 महिन्यापूर्वीपासून जो जे करंट अफेअर आहे ते पण तुम्ही तुमच्या लक्षामध्ये नक्कीच ठेवा. तुम्हाला याचा फायदा हा नक्कीच होऊ शकतो. कारण बघा, आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याविषयीचं बेसिक जे जनरल नॉलेज आहे आणि बेसिक जे करंट अफेअर आहे ते त्यासाठी त्या ठिकाणी एक्झामला येतं. त्यामुळे तुम्ही याकडे लक्ष द्या. आणि जे प्रश्न रिपीट झालेले आहेत मागच्या वर्षी तुम्ही त्याकडे पण लक्ष द्या. 2019 पासून 2013 पासूनचे जे पेपर संच आहेत तुम्ही एकमेकांवर नजर फिरवून घ्या. त्यावरती त्यातील काही प्रश्न हे सध्या रिपीट होतात. आता सध्या अभ्यास करायचा वेळ नाही, फक्त त्याचा रिव्हिजनचा फक्त वेळ आहे. तुम्ही फक्त रिव्हिजनच सध्या मारू शकता. रिव्हिजन मारत चला आणि घाबरू नका किंवा डिमोटिवेट होऊ नका किंवा निराश होऊ नका. जर तुम्ही निराश झाला तर समजून जा तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुम्ही संपवत आहात स्वतःहून. त्यामुळं तुम्ही डिमोटिवेट न होता, निराश न होता तुम्ही लेखीला सामोरे जा. मेरिट मित्रांनो खूप कमी लागेल. तुम्हाला जी अपेक्षा होती 130, 35, 34 असं मेरिट यावर्षी लागू शकत नाही, कारण चौकडी बॉम्ब हीच आहे. बघा, सर्रास तर मुलांना 30-32 मार्क असतील, मग त्यावेळेस इकडे लेखीला त्याला आउट ऑफ मार्क घ्यावं लागेल सर्वांना. मग त्यावेळेस कुठे 130-32ला मेरिट गाठेल, बरोबर आहे नाही. मग सर्रास बघा मेरिट पर्यंत जाईल. कारण लेखीमध्ये पोरांना सर्रास, मी सरासरी बोलतोय, 80-82 मार्क असतात लेखीमध्ये. 88 90 पकडून धरा, तरीही तो आकडा 130ला गाठू शकत नाही. तो आकडा 110 ते 122-23 पर्यंत हा आकडा जातो. त्यामुळे तुम्हाला वेळ आहे.
चांगली तयारी करा, रिव्हिजन मारत चला आणि पूर्णपणे हॅपीली एकदम फ्रेश मूडमध्ये लेखी परीक्षेला जा. ठीक आहे मित्रांनो, जे पुढली काही अपडेट आहे तुम्हाला मी नक्कीच अपडेट घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, काळजी घ्या, अभ्यास करा, डिमोटिवेट